आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळावं असं अनेक नेत्यांचं मत आहे। तर राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व सुद्धा सध्याची प्राथमिकता आहे। राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं असा देखील एक मतप्रवाह निर्माण झालाय। प्रफुल्ल पटेल यांच्याऐवजी अनेकांची सुनेत्रा पवारांच्या नावाला पसंती दिसतेय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रियाही सोबतच सुरू होणार असल्याचं सूत्र सांगतायत। आज किंवा उद्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बारामतीत बैठक होईल अशी शक्यता आहे। एकीकडे उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे दिलं जावं अशी चर्चा असतानाच आता राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवारांकडे दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत आणि अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या हाती काही सूत्र आहेत। दरम्यान आता राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवारांकडे द्यावं, प्रफुल्ल पटेलांपेक्षा सुनेत्रा पवारांच्या नावाला अनेकांची पसंती असल्याची माहिती आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात काय मतप्रवाह आहेत नेत्यांमध्ये? प्रज्ञा, सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांचं नेतृत्व पवार कुटुंबाकडे आहे। त्यामुळे पवारांचा पक्ष आहे तो पवारांकडेच राहिला पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जी निवड आहे त्यामध्ये देखील सुनेत्रा पवार यांनाच ती संधी मिळू शकते अशा पद्धतीची माहिती आता समोर येताना पाहायला मिळते। खरं तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणारे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत अशा पद्धतीची देखील एक मतप्रवाह होता। मात्र ज्या कुटुंबाचा हा पक्ष आहे, ज्या कुटुंबातून पक्षाला अध्यक्षपद देण्यात आलं होतं त्याच कुटुंबाकडे पुन्हा एकदा अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार उपमुख्यमंत्री तर होतेच, शिवाय राष्ट्रीय अध्यक्षपद देखील त्यांच्याकडेच होतं। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा पवार कुटुंबात जाण्याची शक्यता आहे आणि सुनेत्रा पवारांना ते पद मिळण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येते। खरं तर उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांसोबत बैठका देखील पार पडत आहेत आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं पाहिजे ही जरी चर्चा सुरू असली तरी उपमुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा कुठेतरी पदासंदर्भात काही मागं पुढं होऊ शकतं। मात्र राष्ट्रीय अध्यक्षपद ही प्रायोरिटी आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याची प्रायोरिटी हा पक्षाचा नेता आहे आणि पक्षाचा नेता जर कोण असेल तर तो पवार कुटुंबातला असला पाहिजे अशा पद्धतीची कार्यकर्त्यांकडून यासोबतच राजकीय पातळीवर जे वेगवेगळे पक्षातले वरिष्ठ नेते आहेत, पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जी भूमिका आहे किंवा वटवण्याची भूमिका पुन्हा एकदा हे पद जे आहे ते सुनेत्रा पवारांकडे येऊ शकतं। प्रफुल्ल पटेल काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना म्हटले होते की जनभावना जी आहे त्या जनभावनेच्या आम्ही सोबत आहोत, जनभावनाचा आम्ही आदर राखणार आहोत। सुनेत्रा पवार ते जरी दुःखात असल्या तरी लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ आणि या सगळ्या विषयांसंदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत करू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर विषय घ्यायचा झाला तर राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुनेत्रा पवारांकडे जाऊ शकतं अशा पद्धतीची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। खरं तर दोन्ही पक्षांचं मर्जर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। अजित पवारांनी स्वतः भूमिका घेतली होती आणि सातत्यानं मर्जर संदर्भामध्ये बैठका देखील करत होते। त्यामुळं मर्जरचं एकीकडे चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत बदलांसंदर्भातलं देखील वारं प्रचंड जोरात वाहत आहे। यातला पहिला बदल हा राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भातला असणार आहे। हे पद नेमकं कुणाला दिलं गेलं पाहिजे याच्यावर मतमतांतर होती, चर्चा सुरू होत्या। मात्र सध्या जी प्राथमिक माहिती समोर येते त्यामुळं त्यातून हे स्पष्ट होतं आहे की पवारांच्या कुटुंबाचा हा पक्ष आहे तर पवारांकडेच ते अध्यक्षपद गेलं पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल। राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवारच असण्याची दाट शक्यता आहे। प्रज्ञा, निलेश, पवार कुटुंबावर झालेला आघात हा खूप मोठा आहे। कालच अजित पवारांवरती अंत्यसंस्कार झालेत आणि पवार कुटुंब या सगळ्यातून कधी सावरेल हाही प्रश्न आहे। पण एकीकडे राजकारण सुद्धा सुरू आहे आणि पक्षासंदर्भातले जे काही निर्णय आहेत किंवा कोणत्याही नियुक्त्या ज्या आहेत या सगळ्याचे निर्णय पवार कुटुंब एकत्र घेईल असं देखील कळतंय। त्याबद्दल काय अपडेट्स आहेत? अजित पवारांच्या निधनाला आता 2 दिवस होत आहेत आणि त्यानंतर हे संपूर्ण पवार कुटुंब जे आहे त्यातून दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या मर्जरचा विषय जो आहे तो मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होता। सातत्याने या संदर्भातल्या बैठका सुरू होत्या। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यासोबतच खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील आणि दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार अशा बैठका सातत्यानं होत होत्या आणि मर्जर करायचंच हे निश्चित झालं होतं। 8 फेब्रुवारीची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती। मात्र तत्पूर्वी
वेळापूर्वी वेगळ्याच सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर एक दुःखाचा डोंगरच पवार कुटुंबावर कोसळला. एकीकडे जरी हे दुःख असलं तर दुसरीकडे पक्ष सांभाळणं, यासोबतच कार्यकर्त्यांना जपणं आणि कार्यकर्त्यांना आधार देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच कुठंतरी या दुःखातून सावरत आता एक पाऊल पुढं टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते जे आहेत ते बैठका करतायत. सुनेत्रा पवार जरी बारामतीत असल्या तरी दुसरी त्यांची जी फळी आहे ती सध्या वरिष्ठ नेतृत्वाशी महायुतीमध्ये चर्चा करते. देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री उशिरा देखील बैठक झाली. यासोबतच आज देखील काही वेळापूर्वी धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील जे प्रदेशाध्यक्ष आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ हे सर्वजण वर्षानिवासस्थानी निलेश होते. थोडंसं थांबवते. मंत्री अनिल पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. अनिल पाटीलजी नमस्कार. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या विविध पदांबद्दल, उपमुख्यमंत्री पदाबद्दल, राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात आणि बऱ्यापैकी लोकांचं हेच म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे ही दोन्ही पदं सोपवली जावीत. आपली प्रतिक्रिया? नाही, त्याच्यामध्ये परवा जो दुर्दैवी जी घटना झालेली आहे, दुर्दैवी घटना ही काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांना ती न सहन होणारी आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे की पक्षाचं आता पुढे काय होईल किंवा कसं कोणी नेतृत्व करावं, सांभाळावं कोणी. मोठ्या प्रमाणावरती जे लाखोच्या संख्येने जे बारामतीमध्ये कार्यकर्ते आले होते त्यांचं एकच मत निघालं की आता सुनेत्रा वहिनींनी पुढची जबाबदारी जी दादांनी आतापर्यंत सगळ्यांना सांभाळण्याची केलेली आहे ती आता सुनेत्रा वहिनींनी ती स्वीकारावी असा आग्रह सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्षाच्या वेगवेगळ्या पदाधिकारी नेत्यांना केला जात होता. आता या सगळ्या भावना ज्या आहेत त्या आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून, पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये दिशा ठरवली जाईल. पक्षाचं नेतृत्व कोणी करावं, आता तुमच्या नेत्यांमध्ये, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये काय मतप्रवाह आहे? नाही, आता पक्षाचं नेतृत्व कोणी करावं असा विषय ज्यावेळी येतो त्यावेळेला एक कमिटी असते. त्या कमिटी समोर किंवा देश पातळीवरच्या नेत्यांसोबत किंवा राज्यातल्या नेत्यांसोबत बरोबर एक कमिटी समोर चर्चा केली जाईल. त्याच्यानंतरच त्या बाबतीमध्ये तो पण निर्णय होईल. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की सुनेत्रा ताईंनी किंवा वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारावी. अजून देश पातळीवर देशाच्या पातळीवरती कोणी जबाबदारी स्वीकारावी, राज्याच्या पातळीवरती कोणी स्वीकारावी ही सगळी कमिटी ठरवेल आणि कमिटीने ठरवल्यानंतरच मग पुढे निर्णय होईल. एक शेवटचा प्रश्न विचारते. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुद्धा खूप जोरात सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र झाल्यानंतर त्या दोन्ही राष्ट्रवादींची धुरा सुनेत्रा पवारांनीच सांभाळावी, सुनेत्रा ताईंनीच सांभाळावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. अनिल पाटीलजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? तर अनिल पाटील यांच्याशी आपण संवाद साधत होतो आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की सुनेत्रा पवारांनी पक्षाची धुरा सांभाळावी, राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असं ते म्हणालेले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देत होते. निलेश, या सगळ्याच घडामोडींसंदर्भात अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.